गुड इव्हनिंग गाईज. आम्ही चाललो आहे आता गुजरातला. आम्ही नवीन ट्रिप प्लॅन केले. हे आपले मित्र आलेत सोबत, दर्पण, योगेश आणि एक आपला पार्टनर स्टेशनला आहे. आता आमची ट्रेन ही मुंबईवरून आहे, तर आम्ही ओला बुक केले. ओला आता एक 5 मिनिटांनी येणार आहे. आम्ही ओलामध्ये बसून मुंबईला जाऊ आणि तिकडनं आमची 9 वाजताची ट्रेन आहे. पुढे काय होतं ते आम्ही तुम्हाला दाखवू. व्हिडिओसोबत राहा. ओला आले आमची. OTP कन्फर्मेशन करतात. आता बॅगेमध्ये गाडीमध्ये सामान टाकतोय. क्या बोला तूने? बोलो गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. आता आम्ही ओलामध्ये बसलोय. आता चाललोय. 9 वाजताची ट्रेन आहे आमची. आता आपण मुंबई स्टेशनला भेटूया. ब्लॉगसोबत राहा तुम्ही. पुढे काय काय होतं बघत राहा. फायनली आता मुंबई स्टेशनला पोचलो आहे आम्ही. हे मुंबई स्टेशन आहे. मित्रांनो, आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय आणि आमची ट्रेन लागले इथं. आता आम्ही चाललो S5 ला. तिकडे आमचा डब्बा आहे आणि आमची स्क्वॉड तो पुढे चाललाय. तो किरण, योगेश, दर्पण. आमचा डब्बा आलाय. बघूया आतमध्ये. हा इकडं आमचा डब्बा आहे.
गुड मॉर्निंग गायस. आता आमची मॉर्निंग झाले. आता आम्ही फ्रेश होतो. हॅलो गायस, आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि नाश्ता करतोय. बघा नाश्ता करायला आमची गँग काय काय खाणार. चिप्स, हाय चिप्स. कितना भी खाए भूखा ही रहता है. नाईस. चिकिया चना काटली. फायनली गायस आम्ही आता दोनकेला पोहोचलोय. फायनली गायस आता आम्ही पोहोचलोय द्वारकेला. हे द्वारका स्टेशन आहे. हा आपला इंडियाचा फ्लॅग. हे स्टेशनचा आउटलेट स्टेशनच्या बाहेर अशा प्रकारे हे इंजिन. आता आम्ही स्टेशनला पोचलो होतो. आता ऑटो बाय केले आणि हॉटेल शोधायला चाललोय. बघूया भेटूया आपण हॉटेलवर. आता रिक्षातून उतरलोय आणि हॉटेल बघतोय. हॅलो गाईज, फायनली आम्हाला हॉटेल भेटलं आहे. हॉटेलचं नाव आहे यमुना. तर पर पर्सन रूम घ्यायला गेलं तर 500 रुपये पडतात. पण आम्हाला 4 बेड आणि 4. हॅलो गाईज, आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि हॉटेलला आलो आहे नाश्ता वगैरे करायला. हे मागं हॉटेल आहे, हॉटेल तिरुमूर्ती. हाय गाईस, बोला काय. तर आता आम्ही इथे
नाश्ता करण्यासाठी बसलो. काय काय मागवले? आता व्हेज टोस्ट सँडविच मागवलं. आणखीन आणि आलू पराठा मागवलाय, 1-2 आलू पराठा आणि पनीर पराठा, ते येत आहेत थोड्या वेळाने. आम्ही नाश्ता करून भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. गाईस आता आमचे पराठे आले. हा पनीर पराठा आहे, हा आलू पराठा आहे, तो पण आलू पराठा आहे. गाईस आता आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही चाललोय मंदिराकडे. हां आज हम द्वारका की गलियों में घूम रहे हैं. आप देख सकते हैं सब जगह शोर हो रहा है. लगता है यहाँ शादी हो रही है. नहीं गाइस. किरण. आमचा दर्शन झालं आहे आता आणि आम्ही आता चाललो आहे घाटावर. दर्शन करायला आम्हाला फक्त 15 ते 20 मिनटं लागली. आतमध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे आतमध्येच फुटेज वगैरे काय तुम्हाला दाखवता नाही येणार. मंदिरामध्ये फोन अलाव नाही आहे, त्यामध्ये इथं फोन ठेवून आतमध्ये जाऊ शकतात. इकडे मंदिराकडे जाण्याची एंट्री आहे. आता आम्ही घाटावर चाललोय. हा घाटावर जाण्याचा रस्ता मंदिराच्या समोरूनच रोड आहे, लेफ्ट साईडला घाटाकडे जाण्याचा. हा सुदामा सेतू आहे. सोमनाथ टेम्पल आहे. उंट कबीरा कोठा. तो आहे सुदामा सेतू. इथं बोटिंगच्या सुविधा वगैरे आहेत, बोटिंग करू शकता तुम्ही पण. उंट आहे, उंट.
इथं जेटस्की जेट बोट आहे. हा सुदामा सेतू इथून चालू होतं, इथून तिथपर्यंत आहे. ते इथं पवन चक्क्या दिसतील तुम्हाला. या साईड आयसा काढला ना काळा या साईडची बरोबर येते. श्रीराम शिला पत्थर, हाच तो दगड. या दगडाच्या मदतीने श्रीरामाने बाण बांधला होता श्रीलंकेला. मित्रांनो, आता आम्ही इथं जेवायला आलोय. इथं स्पेशल गुजराती थाली पर पर्सन 200 आहे. जेवण एक नंबर आहे. खूप नाव ऐकलंय या हॉटेलचं. बघूया आता कसं जेवण लागतंय.